महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याचे संकेत मिळतायत। पार्थ पवार यांच्या सूचक ट्विटमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा भरोसा नाहीये। राजकारणात काहीही घडू शकतं। राजकारणात शत्रू मित्र बनू शकतात आणि मित्र शत्रू देखील बनू शकतो, हे आपण गेल्या 5 वर्षाच्या घडामोडींमधून पाहिलंय। त्यामुळे राजकारणात कुणीही एकमेकाचा कायमस्वरूपाचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही। विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागांवरती यश मिळालंय। महाविकास आघाडी या निवडणुकीत अक्षरशः भुईसपाट झालेली बघायला मिळालं। विशेष म्हणजे विरोधकांना विरोधी पक्ष नेता पद देखील मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। महाविकास आघाडी या पराभवाची वास्तविकता स्वीकारत असतानाच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिलेले आहेत। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पार्थ पवार यांनी एक सूचक ट्विट केलंय। त्यांच्या या ट्विटमुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटाच्या काही आमदारांचा प्रवेश होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। पार्थ पवारांच्या ट्विटमुळे शरद पवारांच्या पक्षातील कुणी आमदार अजित पवार यांच्याकडे येणार असल्याचे सूचक संकेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतीये। त्यांचं ट्विट त्याच दृष्टिकोनानं असेल तर 2 ते 3 आमदार अजित पवार गटात गेले तर पक्षाच्या नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, पण आमदारांचा गट गेला तर त्यांना मान्यता देखील मिळू शकते। अर्थात या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत। शरद पवार यांच्या पक्षाला केवळ 10 जागांवरती यश मिळाले। अशा परिस्थितीत पार्थ पवार यांचं हे सूचक ट्विट कितपत खरं ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्व आमदारांचं मी स्वागत करतो। आपण सर्व अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र येऊन महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जाऊ असं सूचक ट्विट पार्थ पवार यांनी केलेलं आहे। त्यांच्या या ट्विटवर आता इतरांकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का किंवा खरंच तशा काही घडामोडी घडतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।